मुंबईतील धारावीची जमीन ही अदानी यांना देण्यासाठी मवियाचं सरकार पाडण्यात आलं अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। सरकार पाडण्याच्या बैठकीमध्ये अदानी देखील उपस्थित होते अशा प्रकारचा दावा देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे। 1 लाख कोटींच्या या धारावीतील जमिनीसाठी महाराष्ट्रातील आमदारांची खरेदी करण्यात आली अशा प्रकारचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधींना धारावीकरांना घर मिळून द्यायचं नाही अशा प्रकारचा पलटवार त्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला आहे। महाराष्ट्र में हर एक व्यक्ति को मालूम है वो सरकार क्यों चोरी की गई थी। वो सरकार धारावी के कारण चोरी की गई थी, क्योंकि बीजेपी के लोग नरेंद्र मोदी, अमित शाह धारावी की जमीन महाराष्ट्र के गरीब लोगों की जमीन 1 लाख करोड़ रुपए की जमीन अपने मित्र गौतम अदानी को देना चाहते थे। इसीलिए महाराष्ट्र की सरकार आपके हाथों से चोरी की गई है। पहिल्यांदा तर राहुल गांधी हे गरीब विरोधी आहेत। त्यांना धारावीतल्या गरीबाला कधीच घर मिळू द्यायचं नाही। त्यामुळे राजीव गांधींनी धारावीबद्दल घोषणा केली होती, त्यानंतर 25 वर्ष त्यांचं सरकार होतं। फुटक्या कवडीचं काम त्या ठिकाणी ते करू शकले नाहीत, कारण त्यांना गरीबाला गरीब ठेवायचं आहे। गरीब जोपर्यंत गरीब आहे तोपर्यंत तो त्यांच्या मागे राहील अशी त्यांची अपेक्षा आहे, पण असं होणार नाही। धारावी कुठेही अडाणींना दिलेली नाही, धारावी DRPला दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं याच्या टेंडरच्या सगळ्या कंडिशन उद्धव ठाकरेंनी ठरवलेल्या आहेत।